नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, RT ऑनलाईन 2024-25चे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू झालेले आहेत. हे अर्ज 16 एप्रिलपासून सुरू झालेले आहेत व 30 एप्रिलपर्यंत याची नोंदणी आपल्याला करता येणार आहे. परंतु यावर्षी जे काही नियम बदललेले आहेत त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. का नाराजी व्यक्त होत आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो. मित्रांनो, आपण RTच्या पोर्टलवरती आलेलं आहे. तर इथे आता आपण ॲप्लिकेशनचे रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती भरली आहे. त्यानंतर आता आपण स्कूल सिलेक्शन करण्यासाठी जाऊया. तर मित्रांनो, होतं आहे काय, तर नवीन जो GR आलेला आहे त्या GRमुळे काय होत आहे ते तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, आपल्याला या नवीन GRमध्ये सांगितल्याप्रमाणे 1 किलोमीटरच्या आतमध्ये सरकारी शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतील तर आपल्याला ह्या ज्या दिसत आहेत ज्या प्रायव्हेट शाळा आहेत CBSE बोर्डच्या किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळा, ह्या ज्या आहेत त्या आपल्याला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येत नाही आहे. सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल असं लिहून येत आहे. यामागचं मुख्य कारण जर बघायला गेलो मित्रांनो, तर याचं कारण बघा, हा जो नवीन GR आलेला आहे 15 तारखेला हा GR प्रसिद्ध करण्यात आला होता, 15 एप्रिल 2024 रोजी. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर जर अनुदानित शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा किंवा शासकीय शाळा असतील तर तुम्हाला प्रायव्हेट शाळा, ज्या इंग्रजी माध्यमांच्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही. जर 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा नसतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा नसतील आणि शासकीय शाळा देखील नसतील तर तुम्ही प्रायव्हेट शाळा ज्या आहेत त्यामध्ये RT अंतर्गत प्रवेश घेऊ शकता. आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा ह्या जर नसतील आणि 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये ह्याच क्रमाद्वारे जर या शाळा नसतील तर अशाच कंडिशनमध्ये तुम्ही प्रायव्हेट शाळा म्हणजेच खाजगी शाळांमध्ये सिलेक्ट करू शकता. पण त्यासाठी 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरच्या आतमध्ये सरकारी शाळा किंवा अनुदानित शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या नसायला पाहिजेत. त्याच वेळेस तुम्हाला इथे खाजगी शाळेमध्ये RT अंतर्गत प्रवेश घेता येईल किंवा निवडण्यास ऑप्शन दिला जाईल.